आज बनवूया चमचमीत अशी सुरणाची भाजी। तुम्ही जर एकदा या पद्धतीत सुरणाची भाजी बनवली ना, तर पुढच्या वेळेस पण ह्याच पद्धतीत बनवाल याची मला खात्री आहे। चला तर त्याची कृती बघून घ्या। इथे मी अर्धा किलो इतकं सुरण घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही फोडी कट करून घेऊ शकता। मी कुकरमध्ये एक शिट्टी काढलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोपातही शिजवून घेऊ शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालून छान अशी पेस्ट तयार केलेली आहे। तोपर्यंत आपला सुरणही शिजलेला गेलेला आहे, बघू शकता। आता तुम्हाला पाहिजे असेल तर हे सुरण तुम्ही तळू शकता। मी अशीच भाजी करणार आहे। आता देऊया फोडणी। फोडणीसाठी मी भांड्यात तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये खडे गरम मसाले आणि जिरं घालायचं आहे। आता त्याच्यामध्ये तयार पेस्ट टाकायची आहे। ही पेस्ट आपल्याला मंद आचेवर छान अशी परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे। आता याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। टोमॅटो थोडा जास्तच घालायचा आहे। टोमॅटो ही मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। आता टोमॅटो ही छान शिजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचे पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा आगरी मसाला। हे मसाले जे आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत। मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे। मसाल्यांचा छान सुगंध सुटला ना की याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। सुरण बुडेल ना इतपत आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। आता हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये अजून पाणी ॲड केलेलं आहे। आता रश्श्याला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा ढवळून घ्यायचं। आता याच्यामध्ये शिजलेले सुरणाचे तुकडे टाकायचे आहेत। सुरण ऑलरेडी आपला शिजलेलाच आहे, त्याच्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही। आता ढवळून घ्यायचं। आता याच्यावर झाकण द्यायचं आहे। 2 मिनिटं असंच ठेवायचं आहे मंद आचेवर, नंतर झाकण काढून घ्यायचं आहे। आता याच्यात घालायचे आहे गरम मसाला पावडर। गरम मसाला पावडर जी आहे ती म्हणजे घरची गरम मसाला पावडर आहे। याच्यावर घालायची आहे कसुरी मेथी। कसुरी मेथी जरूर घाला, कारण की त्याच्यामुळे भाजीची चव खूप वाढते आणि खूप छान सुगंधही येतो भाजीला। आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, पुन्हा झाकण ठेवायचं आहे। 1च मिनिटात झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे। आता याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। तर मस्त अशी आपली सुरणाची भाजी तयार आहे। हे बघा, दिसायला जितकी टेम्पटिंग दिसत आहे ना, तितकीच चवीलाही खूप छान आहे। तुम्ही कधी सुरणाची अशी भाजी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झालेली आहे तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।